श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा महिना तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडवून आणणार आहे? रखडलेली कामे पूर्ण होतील का आणि नवीन संधी तुमच्या दारात येतील का? करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल की अधिक मेहनत घ्यावी लागेल? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्चाचे नियोजन करावे लागेल? प्रेम, कुटुंब, शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रहांची साथ कशी राहील? भाग्याची साथ मिळेल की संयम आणि चिकाटीची परीक्षा होईल? चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे सविस्तर मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ऑगस्ट महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नियोजन, प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन ठरू शकतो. या महिन्यात तुमची मेहनत आणि शिस्तबद्ध काम करण्याची सवय तुम्हाला अनेक ठिकाणी यश मिळवून देईल. काही दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल आणि कुटुंबियांकडूनही उत्तम सहकार्य मिळेल. मात्र प्रत्येक निर्णय घेताना घाई करणे टाळा. लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्यांचे योग्य नियोजन केल्यास मोठे नुकसान टाळता येईल. आर्थिक व्यवहार, नातेसंबंध आणि आरोग्य यामध्ये संतुलन राखणे आवश्यक राहील. संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर हा महिना तुमच्यासाठी अनेक आनंददायी अनुभव घेऊन येईल. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींना प्रगतीच्या उत्तम संधी मिळतील. तुमच्या कामातील अचूकता आणि जबाबदारीची भावना वरिष्ठांना प्रभावित करेल. नवीन प्रकल्प, नवीन जबाबदाऱ्या किंवा नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. पदोन्नती किंवा पगारवाढीची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना विस्ताराचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार आणि जुन्या व्यवहारांमधून आर्थिक लाभ मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा. कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार किंवा करार करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. तुमच्या नियोजनामुळे आणि मेहनतीमुळे महिन्याच्या शेवटी अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळू शकते. आर्थिक स्थिती. या महिन्यात आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील आणि अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. मात्र उत्पन्न वाढले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. घरातील काही आवश्यक खर्च अचानक वाढू शकतात. बचत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या. मालमत्ता, वाहन किंवा घराशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. कर्ज फेडण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. महिन्याच्या अखेरीस आर्थिक समाधान आणि स्थैर्य अनुभवायला मिळेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि एकोपा वाढेल. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघाल्यामुळे घरातील वातावरण अधिक सकारात्मक बनेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील गोडवा वाढेल. जोडीदाराकडून प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात सहकार्य मिळेल. अविवाहितांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा शुभकार्याचे आयोजन होऊ शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. संयमाने आणि प्रेमाने संवाद साधल्यास प्रत्येक नाते अधिक मजबूत होईल. प्रेमजीवन. प्रेमसंबंधांसाठी ऑगस्ट महिना अनुकूल राहील. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि विश्वास अधिक दृढ होईल. एकमेकांसोबत भविष्याविषयी सकारात्मक चर्चा होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आणि त्यातून चांगल्या नात्याची सुरुवात होऊ शकते. भावनांच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. जोडीदाराच्या भावना आणि मतांचा आदर केल्यास नाते अधिक सुंदर बनेल. छोटा प्रवास किंवा एखादा खास क्षण तुमच्या प्रेमजीवनात नवीन उत्साह निर्माण करेल. जुन्या कटू आठवणी मागे सोडून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिकपणा आणि विश्वास या दोन गोष्टी तुमच्या नात्याला अधिक मजबूत करतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रगतीचा आणि यशाचा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित निकाल मिळेल. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर तुम्ही तुमचे ध्येय निश्चितच गाठू शकाल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्यतः चांगला राहील, परंतु कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यांना प्राधान्य द्या. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी होण्याची शक्यता असल्याने बाहेरचे अन्न कमी खा. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता लाभेल.
जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी करून योग्य उपचार घ्या. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करा. नियमित दिनचर्या पाळल्यास संपूर्ण महिना आरोग्य चांगले राहील. प्रवास. या महिन्यात कामानिमित्त तसेच कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. व्यावसायिक प्रवास लाभदायक ठरतील आणि नवीन संधी मिळवून देतील. धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. परदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. कुटुंबासोबत केलेला प्रवास आनंददायी आणि संस्मरणीय ठरेल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. योग्य नियोजनामुळे प्रवास सुखकर आणि यशस्वी ठरेल. प्रवासातून नवीन अनुभव आणि चांगले संपर्क निर्माण होतील. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. देवपूजा, मंत्रजप, ध्यान आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यामुळे मनाला शांतता मिळेल. एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा मंदिरात जाण्याचा योग येऊ शकतो. घरातील वातावरण अधिक सकारात्मक राहील. गरजूंना मदत केल्याने मानसिक समाधान मिळेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या जीवनातील अनेक अडचणी कमी करण्यास मदत करेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. नियमित साधना आणि प्रार्थना यामुळे आत्मविश्वास वाढेल. श्रद्धा आणि सत्कर्म यांच्या बळावर जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होईल. उपाय. प्रत्येक बुधवारी भगवान श्रीगणेशाची पूजा करा. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरवा मूग, हिरव्या भाज्या किंवा हिरव्या रंगाच्या वस्तू गरजूंना दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. बोलण्यात नम्रता ठेवा आणि वाद टाळा. प्रत्येक महत्त्वाच्या कामाची सुरुवात श्रीगणेशाचे स्मरण करून करा. आईवडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. दररोज काही वेळ ध्यानधारणा करून मन शांत ठेवा. एकूण ऑगस्ट महिना कन्या राशीसाठी प्रगती, आर्थिक सुधारणा, करिअरमध्ये यश आणि कुटुंबातील आनंद घेऊन येणारा ठरू शकतो. मेहनत, योग्य नियोजन आणि संयम यांच्या बळावर अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात लाभ, विद्यार्थ्यांना यश, प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि कुटुंबात समाधानाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याची काळजी, खर्चावर नियंत्रण आणि आध्यात्मिक साधना यांमुळे संपूर्ण महिना सकारात्मक आणि फलदायी जाईल. धन्यवाद.